नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण 9वीची परीक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेलो आहे। 1 मेला आपला रिझल्ट लागेल 9वीचा, तसेच 10वीचा जो रिझल्ट आहे तर तो 15 एप्रिल किंवा 17 एप्रिलच्या दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागेल। तर जे 9वीचे विद्यार्थी आहेत ते जे आता 10वीत जाणार आहेत, म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये जी परीक्षा देणार आहेत, 10वीची परीक्षा देणारे 9वीची मुलं आहेत यावर्षीचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। म्हणजे एकूणच 10वीची परीक्षा देणारे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। तर याच्यामध्ये आपण मेन गोष्ट जी आहे तर ती सब्जेक्ट किती आहेत आणि पेपर किती आहेत, 10वीला आपल्याला किती प्रकारचे पेपर असतात किंवा किती प्रकारचे विषय असतात, तर या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर एकूण टोटल आपल्याला 6 सब्जेक्ट आहेत। तर ते 6 सब्जेक्ट सर्व परिचित आहेत, सगळ्यांना माहिती आहेत। तर त्यामध्ये पहिला आहे मराठी, दुसरा हिंदी, त्यानंतर इंग्रजी, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल स्टडीज, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, अशा प्रकारचे 6 सब्जेक्ट आहेत तुम्हाला। तर त्यामध्ये एकूण 9 पेपर आहेत, 6 सब्जेक्ट आणि 9 पेपर। त्याचं डिवायडेशन किंवा कसं डिवाइड केलेलं आहे, कसं विभाजन केलेलं आहे, तर ते बघणार आहे। तर या ठिकाणी सब्जेक्ट आहेत आणि या ठिकाणी मार्क आहेत। तुम्हाला मार्क 2 पद्धतीनं दिलेले आहेत त्यांनी। एक रिटर्न आहेत तुम्हाला मार्क, म्हणजे लेखी परीक्षेचे मार्क, आणि तुमच्या शाळेमध्ये जे दिलेले आहेत ओरल मार्क जे असतील, तुमचे इंटरनलचे मार्क असतील, तर ते प्रत्येक पेपरला किती आहेत, म्हणजे 20 मार्क आहेत प्रत्येक पेपरला, तर ते बघणार आहे। तर स्टार्टिंग बघा, इथं मराठीचा पेपर आहे तुमचा टोटल 100 मार्काचा, त्यामध्ये 80 मार्क रिटर्न एक्झाम आणि 20 मार्क आहे तुमचे इंटरनलचे। किती झाले टोटल? 100 मार्काची तुमची मराठीचा पेपर असतो, म्हणजे प्रत्येक पेपर हा मराठीचा असो किंवा असू द्या, बाकीचे सगळे पेपर जे आहेत ते 100 मार्क आहे। टोटल 600 मार्क होणार आहेत आपले शेवटी बघू। त्यानंतर हिंदी आहे, रिटर्नला 80 मार्क, 20 मार्क इंटरनल। त्यानंतर इंग्लिशचा पेपर आहे, तर त्यासाठी तुम्हाला लेखी किंवा रिटर्नचे एक्झाम जे आहे ते 80 मार्काचे असणार आहे, आणि 20 मार्क जे आहेत तुमचे तर ते असणार आहे तुम्हाला इंटरनल किंवा ओरल मार्क असणार, ओरलच्या परीक्षेसाठी। तसंच पुढची गोष्ट आहे, तिसरा विषय आहे तुमचा चौथा, मॅथमॅटिक्स आहे ना, गणिताचा विषय। तर आता इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी जे आहेत ते सेपरेट पेपर आहेत एक एक। तसंच तर मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल स्टडीज हे 3 सब्जेक्ट जे आहे, या 3 सब्जेक्टचं स्वरूप वेगळं आहे। हे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल स्टडीज। तर हे मॅथमॅटिक्सचा म्हणजेच मॅथ 1, मॅथ 2, तसंच सायन्स 1 आणि सायन्स 2, तसंच सोशल स्टडीज भाग 1 आणि सोशल स्टडीज पार्ट 2, अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक सब्जेक्टचा मॅथ, सायन्स आणि सोशल स्टडीज, म्हणजे गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचा पेपर 2-2 असणार आहेत, आणि एका पेपरला 40 मार्क आहेत। म्हणजेच मॅथ 1 40 मार्क आणि मॅथ 2 40 मार्क, टोटल 80 मार्क हे झाले, आणि इंटरनलचे 20 मार्क, याचे टोटल 80 झाले। तसंच सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 40 मार्क 80 झाले, आणि 20 मार्क इंटरनलचे असले। त्यानंतर सोशल स्टडीज आहे, 40 मार्काला पेपर 1 आणि 40 मार्कला पेपर 2। त्याच्यामध्ये सोशल स्टडीजमध्ये पहिला पेपर आहे तुमचा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, इतिहास आणि राज्यशास्त्राचा पहिला पेपर आहे, आणि दुसरा पेपर जो आहे तो भूगोलाचा असणार आहे। तर हे झाले 2 पेपर सोशल स्टडीजमध्ये, 40 मार्काला एक पेपर, म्हणजे 2 पेपरचे 80 मार्क, आणि हे 20 मार्क, टोटल 100 मार्क झाले। म्हणजे एकूण 6 पेपरचे 600 मार्क झाले। 480 मार्क तुम्हाला लेखी असतील आणि 120 मार्क तुमचे ओरल असतील, टोटल 600 मार्क आहेत। तर बेस्ट ऑफ 5 वगैरे असेल तर तुम्हाला आउट ऑफ, म्हणजे 5 सब्जेक्टचे जास्तीत जास्त मार्क पकडून तुम्हाला तुमचा रिझल्ट किंवा पर्सेंटेज काढलं जाते। तर हे झाले 6 विषय आणि त्यांचे 9 पेपर, मराठी 1, हिंदी 2, इंग्लिश 3, मॅथ 1, मॅथ 2, त्यानंतर सायन्स 1, सायन्स 2, सोशल स्टडीज SST 1, सोशल स्टडीज SST 2, असे एकूण 6 सब्जेक्ट आणि 9 पेपर्स झाले। हे तुमचे सब्जेक्ट आणि पेपर झाले। आता प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस, त्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न, हे सगळं आपल्याला माहिती असला पाहिजे। मराठीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे, मराठीमध्ये सिलेबस काय आहे, किंवा पोएम लेसन कोणते आहेत, किंवा त्याच्यामध्ये कविता कोणत्या आहेत, धड्याचे नाव आणि कवितेचे नाव माहिती पाहिजे। हिंदीचं तसंच, मराठी, हिंदी। त्यानंतर इंग्लिशमध्ये लेसन कोणते आहेत तुमचे, टॉपिक, आणि त्यानंतर पोएट किंवा पोएम कोणत्या आहेत, एकूण पोएम आणि एकूण लेसन किती आहेत, तर त्यानुसार तुम्हाला अभ्यास करता येतो। दुसरं मॅथमॅटिक्समध्ये टॉपिकची नावं, त्यांच्यामध्ये दिलेली माहिती, आणि ह्या सर्वच विषयांचे सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा तुम्हाला माहिती पाहिजे। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशच्या पेपरचा पॅटर्न आणि इंग्लिशच्या पेपरचं वेटेज, किती मार्काला काय आणि कोणता विषय आहे, तर तो आपण बघणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।